जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी महाडीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी 100% अनुदानावर फवारणी पंप या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. तर त्यासाठी जे अर्ज आहे ते कशा पद्धतीने ऑनलाईन करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार. तर मित्रांनो, या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम महाडीबीटी या पोर्टलवर यायचं आहे. आल्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता अर्जदाराचे लॉग इन याच्यावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी फार्मर आय डी आहे तो या ठिकाणी तुम्हाला अनिवार्य केलेला आहे. मित्रांनो, जर का तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्ही या ठिकाणी ॲग्रिस्टेकच्या वेबसाईटवर येऊन या ठिकाणी तुम्ही तुमचा फार्मर आय डी जाणून घेऊ शकता. मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला agristech.gov.in या साईटवर यायचं आहे. आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी मी आधार नंबर टाकतो. टाकल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी फार्मर आय डी जे आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी दाखवलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी फार्मर आय डी घेऊन या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी तुमचा टाकायचा आहे, जो तुम्ही या ठिकाणी टाकतो. टाकल्यानंतर या ठिकाणी OTP पाठवावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी थोडं साईट लोड घेत असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला थोडं वेटिंग होईल. त्यानंतर जे आहे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर जो लिंक आहे तो या ठिकाणी त्यावर तुम्हाला तुमचा OTP पाठवले जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता OTP यशस्वीरित्या तुमच्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेला आहे. त्यानंतर मोबाईलवर SMS आल्याच्या नंतर तो या ठिकाणी OTP तुम्हाला टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी OTP तपासावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसेसिंग होत आहे. या ठिकाणी प्रोसेसिंग झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी प्रोफाईल डिटेल जी आहे ती 50% या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर जे आहे या ठिकाणी आपल्याला जात आणि श्रेणी निवडायची आहे, जेणेकरून आपली प्रोफाईल जी आहे ती 100% पूर्ण होईल. त्यानंतर या ठिकाणी तुमची जी काय कास्ट आहे त्या कास्टनुसार या ठिकाणी आपल्याला डिटेल सबमिट करायचे आहे. त्यानंतर तुम्ही अपंग आहात का या ठिकाणी असेल तर यस, नसेल तर या ठिकाणी नो करायचं. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुमची प्रोफाईल जी आहे या ठिकाणी 100% पूर्ण झालेली आहे. त्यानंतर जे आहे घटकासाठी अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कृषी यांत्रिकरण या ठिकाणी बाबी निवडावर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तुमच्या प्रकारे अशा प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी येतील. या ठिकाणी मुख्य घटक जे आहे तुम्ही कृषी यंत्र अवजारासाठी खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मनुष्यचलित अवजारे यावर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यंत्रसामग्री आणि अवजारे या ठिकाणी यायचं. या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला पीक संरक्षण अवजारे हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे जे फवारे आहेत या ठिकाणी तुम्हाला आलेले आहेत. या ठिकाणी बघू शकता संचरित नॅपसॅक फवारणी पंप यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि अटी ह्या सर्व मान्य आहेत यावर तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी जतनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमची सर्व डिटेल जे आहे या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. या ठिकाणी खाली बघू शकता. त्यानंतर जे आहे तुम्हाला या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा डबल परत त्याच्यावर क्लिक करायचं आणि अर्ज सादर करा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचा अर्ज या ठिकाणी दाखवला जाईल. त्यानंतर या ठिकाणी अटी आणि शर्ती या ठिकाणी मान्य करायचे आणि पे ॲप्लिकेशन फी यावर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 23.60 रुपयाचं जे पेमेंट आहे तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पेमेंट तुम्ही या ठिकाणी QR कोड किंवा ATM न IMPS किंवा कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी करू शकता. त्या ठिकाणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवर क्लिक करायचं. त्यानंतर प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी QR निवडायचं आहे तुम्हाला. निवडल्यानंतर या ठिकाणी मेकअप पेमेंटवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे या ठिकाणी पे करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पेवरून QR कोड स्कॅन करायचा आहे आणि या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेज रिफ्रेश होईल आणि पेमेंट रिसिप्टचा या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. त्यानंतर जे आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन ID वगैरे या ठिकाणी समजा तुमचं या ठिकाणी जनरेट झालेलं आहे. त्यानंतर घटक आणि इतिहास पहावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी छाननीगत अंतर्गत अर्ज या ऑप्शनला क्लिक करायचे.
या ठिकाणी थोडी साईटला प्रॉब्लेम असल्यामुळे या ठिकाणी लोड घेत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुमचा जो अर्ज आहे या ठिकाणी दाखवले जाईल. त्यानंतर जे आहे इथे पावती पहावर तुम्हाला क्लिक करायचं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिसिप्ट या ठिकाणी आलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने जे आहे या ठिकाणी महाडीबीटी अंतर्गत अर्ज करू शकता.